सर्व रामनवमी आहे त्या पार्श्वभूमीवर काय बंदोबस्त लावण्यात आला या ठिकाणी? रामनवमी जो आहे आपल्या शहरमध्ये आपलं किराडपुरा जो राम मंदिर आहे त्या इथे आपण टोटल एकूण 13 अधिकारी लावलेले आहेत, एकूण 113 पोलीस कर्मचारी लावलेले आहेत आणि महिला अंमलदार एकूण 20 लावलेली आहे. SRPFचा 1 प्लाटून लावलेला आहे, RCPचे 2 प्लाटून लावलेला आहे आणि कॅमेरामॅनसुद्धा आम्ही लावलेले आहे. तो आमचा जो बंदोबस्त आहे तो चांगल्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून शहरमध्ये कुठल्याही प्रकारच्या मागच्या वर्षी जसा इश्यू झाला होता तसा कुठल्याही प्रकारचा इथे इश्यू होऊ नये आणि आपला हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो. मागच्या वर्षी जी घटना घडली होती त्यावेळी पोलिसांना यायला काही वेळ झाला, त्याच्यामुळं वातावरण वाढलं होतं. तर यावेळेस असं काही बंदोबस्त लावला आहे की कमी वेळात पोलिसांची पोहोचतील आणि परिस्थिती नियंत्रणात येईल असं काय? तेच तुम्हाला आता मी सांगितलं, जवळपास 200च्या वर आमचा बंदोबस्त आहे. प्रत्येक गलीमध्ये, प्रत्येक रोडमध्ये इम्पॉर्टंट जेवढे पॉईंट्स आहेत तिथे आमचा बंदोबस्त आहे. तो रिस्पॉन्स टाईम कमी राहणार त्याची आम्ही ऑलरेडी दक्षता घेतलेली आहे. पार्किंगचं सुद्धा नियोजन आहे आणि आमचे एकसारखं रिहर्सल 22 जानेवारीला ऑलरेडी प्रमाणे बंदोबस्त लावला होता आणि तो पीसफुली संपला होता. त्याप्रमाणे हा बंदोबस्त पण आमचा त्याप्रमाणेच आहे आणि सेम तशी तयारी आमची आहे. आणि ह्याच्यानंतर मी सांगू इच्छितो की मागच्या वर्षी जे गुन्हेगार लोक होते ज्यांनी इथे इश्यू क्रिएट केला होता तो एकूण 7 आरोपीला आम्ही तडीपार केलेला आहे. त्यांना जिन्सीची हदमध्ये उद्या आणि परवा 2 दिवस इथे मनाई आहे, ते इथे येऊ शकत नाही. एकूण 50 लोकांना आम्ही 149ची नोटीस दिलेली आहे. भरपूर मीटिंग घेतलेली आहे आणि आमचे लेवलवर आमच्या कडक तयारी आहे. तो कृपा करून कोणीही अननेसेसरी त्यामध्ये इश्यू क्रिएट करू नका. पोलिसांचं सहकार्य आहे. प्रत्येक धर्माला तो उत्साह चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे, पण समाजाची जो शांती आहे ते पण आपले लक्ष असलं पाहिजे. इट शुड बी पीसफुल. थँक्यू. नागरिकांना काय आव्हान नागरिकांना हेच आवाहन करतो की प्रत्येक सण प्रत्येक समाजाला आनंदात साजरा करण्याची आझादी आपल्याला संविधानाने दिलेली आहे, पण त्यामध्ये संविधानाने हे पण म्हणलेलं आहे की इट शुड बी पीसफुल. कोणत्याही दुसरे रिलिजनला त्याच्या आक्षेप नाही झाला पाहिजे, काय इश्यू नाही झाला पाहिजे आणि अल्टिमेटली लॉ अँड ऑर्डर आपल्या सिटीमध्ये ते कायम राहायला पाहिजे. सध्या इलेक्शनचं वातावरण आहे आणि मी सगळे लोकांना आवाहन करतो की प्रत्येकजण आपला जो सण आहे साजरा करतेवेळी अशा प्रकारे साजरा करा जेणेकरून कोणताही समाजमध्ये लॉ अँड ऑर्डरचा इश्यू उत्पन्न होणार नाही आणि आपला शहर पीसफुल राहील, डेव्हलप्ड राहील. तर बंदोबस्त कसा राहणार आहे सगळं? बंदोबस्त मी जसं ऑलरेडी सांगितलं आहे की